नमस्कार, भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का वाटतात आणि त्या आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण आज समजावून घेऊया। दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही कायम टिकून असल्याचे दिसून येते। विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात याबद्दल जाणून घेऊयात। चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा। 3.5 मुहूर्तापैकी दसरा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो। चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवरात्रीपर्यंत नवरात्र साजरे केले जाते आणि 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो। या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते। त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटल्याची प्रथा आहे। आपट्याची पाने, पाटीपुस्तके आणि अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजन केले जाते। धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, शक्ती म्हणजे महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या 3 देवतांची स्मरण दसऱ्याला केले जाते। नवरात्र उत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढली जाते आणि त्याचे विसर्जन केले जाते। दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून आहे। विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची सोन्याची पाने का वाटली जातात याबद्दल जाणून घेऊया। विजयादशमी आणि दसरा याबद्दल माहिती। दसरा म्हणजे एक नाव दशहरा असेही आहे। दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या असे आहे। दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजे नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी 10 दिशांवर विजय मिळवलेला असतो असे म्हटले जाते। विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा म्हणजे दसरा आणि विजयादशमी असे नावे आहेत। श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला आणि त्यांचा वध केला, तोही याच दिवशी। या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते। पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे आपट्याच्या झाडावरील एका डोलीत लपवून ठेवली होती। त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहंडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर ती परत ते झाडावरती ठेवण्यात आली अशी आख्यायिका आहे। त्यामुळे दसऱ्याला आपट्याचे पाण्याचे महत्त्व आहे। पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या झाडावरील आपली शस्त्रे परत घेतली आणि तोही दिवस आजचाच होता। या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन अशी 4 प्रकारचे पूजन करण्याची प्रथा आहे। आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा। दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। या प्रथेला ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेल्यावर शत्रूंच्या प्रदेशातून सोने नाणे लुटून आणत असत। असे हे विजयवीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की घरात त्यांच्या पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे। घरात गेल्यावर आणलेली लूट देवांपुढे ठेवीत असे। नंतर देवाला आणि वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असे। या घटनेची स्फूर्ती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने एक मतप्रवाह आहे। आपट्याच्या पानाचे धार्मिक महत्त्व। आपट्याची पाने आरोग्यासाठी गुणकारी असतात। या झाडाची पाने, फुले, बिया, साल औषधे म्हणून वापरली जातात। आपट्याला अश्मंतक म्हणून ओळखले जाते। आपट्याला शास्त्रीय नाव बोहिनिया रेसिमोसा असे आहे। दसऱ्याच्या दिवशी शमीचे पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती आपल्या वास्तूमध्ये ठेवावीत। त्यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते। शमी ही तेजतत्व रूपी आहे। आपट्याची पाने ही आप आणि तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून म्हणजेच आपट्याच्या पानांकडून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या लहरी या आपट्यांच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांची पाने आदानप्रदान होते त्यावेळी ते आपतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवांच्या हातांकडे संक्रमित होतात। या जीवांच्या हातातील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवांच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपवले जाते। या कारणास्तव आपट्याची पाने घरात ठेवून दुसऱ्या दिवशी वायुमंडलातील शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व
एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते. आपट्याच्या पानाची पूजा करताना पुढील मंत्र म्हटला जातो. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानादर्शनम देही कुरु शत्रु विनाशनम. याचा अर्थ असा आहे की अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव, माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे ठेवावे आणि मग वृक्षाच्या प्रदक्षिणा घालून त्या बुंद्याजवळची थोडी माती आणि वृक्षांची पाने घरी आणावीत. तर हा होता आपट्यांच्या पानांचे धार्मिक महत्त्व. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जावो.